सकाळचे 9:30 वाजता तुम्ही पुढारी न्यूज बघताय। मी गुरुप्रसाद जाधव। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी घडामोड येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर झाली। साताऱ्यामधनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। रावेरमधनं श्रीराम पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। तर दोन नावं समोर येत आहेत। साताऱ्यामधनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे, तर रावेरमधनं श्रीराम पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। आणि याच विषयी बोलूयात। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, दोन नावं समोर येत आहेत। रावेरमधनं श्रीराम पाटील यांचं नाव आणि साताऱ्यामधनं शशिकांत शिंदे यांचं नाव। खरं तर ही दोन्ही नावं अपेक्षित होती। अजय, आपण जर या खरंच तर या दोन्ही नावांची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चर्चेली जात होती, पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की साताऱ्याचा प्रस्ताव हा पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांनी दिला होता। पण पृथ्वीराज चव्हाण म्हटलं होतं की आम्ही जरी लढलो तरी आम्ही काँग्रेसच्या चिन्हावरच लढणार आणि त्यामुळे पुन्हा एकदा साताऱ्याचा प्रस्ताव हा शरद पवारांनी आपल्याकडेच ठेवला होता। आणि त्यानंतर आता साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांची वर्णी लागली। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी जागा आहे ती म्हणजे रावेरची। रावेरमध्ये आता थेट उद्योजकच जो आहे तो रिंगणात उतरलेला आहे। या आधी रावेरमधून जिल्हाध्यक्ष जे आहेत शरद पवार गटाचे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या नावाची चर्चा होती आणि श्रीराम पाटलांच्या नावाची चर्चा होती। श्रीराम पाटलांनी अनेक वेळा शरद पवारांची मुंबईतील निवासस्थानातील सिल्वर ओक इथेही जी आहे ती भेट घेतली होती। या आधी मागच्या आठवड्यातच शरद पवार यांनी मोदी बागेत या संदर्भात जी आहे ती बैठक बोलवली होती आणि या बैठकीत सुद्धा या संपूर्ण मुद्द्यांवर जी आहे ती चर्चा झाली होती। आणि शेवटी आज या दोन मतदारसंघांवर जे तो शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 9 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। एक जागेवरचा तिढा किंवा एक जागेवरची उमेदवारी जी आहे ती अद्याप घोषित झालेली नाही, ती म्हणजे माड्याची जागा। पण आता शशिकांत शिंदे आणि श्रीराम पाटील यांची उमेदवारी लागलेली आहे। शशिकांत शिंदे हे साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, तर श्रीराम पाटील हे रावेरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरतील। सगळ्यात बरोबर, जशी चर्चा ही रावेरची होती तशी चर्चा ही साताऱ्याची सुद्धा होती। साताऱ्यामध्ये बरीच नावं सुरुवातीपासून चर्चेत होती, मात्र आता अखेर शशिकांत शिंदे यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडल्याचे अजय, जशी चर्चा ही रावेरबद्दल सुरू होती तशीच चर्चा ही साताऱ्याबद्दल सुरू होती। आधी श्रीनिवास पाटलांनी नकार दिला, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा नकार दिला आणि अखेर आता शशिकांत शिंदे यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडली। गुरु, जसं तू म्हटलास तसंच खरंच, कारण की साताऱ्यात खूपच राजकीय वातावरण जे आहे ते गरम वातावरण तापलेलं होतं। आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की श्रीनिवास पाटलांसाठी स्वतः कार्यकर्ते किंवा मग साताऱ्यातील स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी आग्रह धरला होता। त्याच्या संदर्भ देताना असं म्हटलं होतं की 83 वर्षाचा योद्धा, म्हणजे शरद पवारांना थेट 83 वर्षाचा योद्धा म्हटलं होतं, तो लढत असेल तर श्रीनिवास पाटलांनी का माघार घेतली। श्रीनिवास पाटलांनी आपल्या तब्येतीचं कारण देऊन जे ते यंदा निवडणूक लढणार नाही आणि माघार घेतली होती। श्रीनिवास पाटलांनी वेळोवेळी तब्येतीचं कारण दिलं होतं। त्याच्यानंतर श्रीनिवास पाटलांना मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओकवर सुद्धा बोलवण्यात आलं होतं आणि तुम्ही ही उमेदवारी घ्यावी आणि इथून लढवावी असं मत सुद्धा व्यक्त केलं गेलं होतं। पण श्रीनिवास पाटलांनी त्यावेळी तो सूर धरला होता की माझी तब्येत जी आहे ती बरी नसल्यामुळे मला यंदा लोकसभेच्या किंवा कोणत्याही निवडणुकीत जे आहे ते उतरायचं नाही, त्यामुळे त्यांनी माघार घेतली होती। त्याच्यानंतर सातारा लोकसभेसाठीचा हा प्रस्ताव जो आहे तो पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर मांडण्यात आला होता। पण पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं की मी साताऱ्यातून तुमच्यासाठी उमेदवारी लढतो, पण मी काँग्रेस किंवा हाताच्या पंजा या चिन्हावर जी आहे ती उमेदवारी लढेल। आणि ज्यावेळेस हे असं घडलं असतं त्यावेळेस शरद पवार यांच्या यादीतून एक जागा जी आहे ती कमी झाली असेल, त्यांच्या वाटेला अवघ्या 90 जागा आल्या असतात। त्यामुळे पवारांनी हा प्रस्ताव पुन्हा ह्याच्यात चर्चा झाली आणि पुन्हा एकदा हा प्रस्ताव जो आहे तो पृथ्वीराज चव्हाणांकडून काढून पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आला आणि त्याच्यानंतर शशिकांत शिंदे यांची चाचपणी करण्यात आली आणि शेवटी शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। श्रीनिवास पाटलांपासून सुरू झालेला संपूर्ण प्रवास आज शशिकांत शिंदे यांच्या नावाच्या वर्णीवर थांबलेला आहे।
पण जर आपण पाहिलं तर श्रीनिवास पाटलांचा एकदम दांडगा असा जनसंपर्क साताऱ्यात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले अनेक नेते जे आहेत, जे पदावर असलेले नेते आहेत, त्यांनी सुद्धा श्रीनिवास पाटलांनीच ही जागा लढवावी असं मत जे ते मांडलं होतं आणि त्या अनुषंगाने तयारी सुद्धा केली होती. पण श्रीनिवास पाटलांनी सलग 3 वेळा जे ते तब्येतीचं कारण जे ते दिलं होतं, त्यांनी माध्यमांसमोरही मांडलं होतं. तसंच शरद पवारांना त्यांनी सांगितलं होतं की माझी तब्येत खालावलेली आहे आणि त्यामुळे मी यंदा निवडणुकीच्या रिंगणात नसेल, पण पक्ष ज्या जबाबदाऱ्या देईल, कोणाला उमेदवारी दिल्यानंतर निवडून आणण्यासाठी त्या सगळ्या मी पार पाडेल. पण मला उमेदवारी किंवा मी कोणत्याही उमेदवारीसाठी यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात नसेल असं कारण जे ते दिलं होतं. आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेला गेलं आणि शेवटी शशिकांत शिंदे आज यांची वर्णी जे ती साताऱ्याच्या लोकसभेसाठी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. गुरु बरोबर, जसा पेस अजय हा साताऱ्यामध्ये होता तसाच काहीचा पेस किंवा त्यामधला वेगळा ट्विस्ट हा रावेरमध्ये सुद्धा बघायला मिळाला. कारण आधी एकनाथ खडसे यांनी या ठिकाणावरनं लढण्यास नकार दिलेला होता. त्यानंतर खडसे ज्या काही घडामोडी घडल्या, म्हणजे खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवरती श्रीराम पाटील यांना जाहीर झालेली ही उमेदवारी, यासाठी सुद्धा या सगळ्या घडामोडींकडे बघावं लागेल. गुरु, जसं तू म्हटलास की एकनाथ खडसेंचं आणि रावेरचं 3 महिन्याआधीच एकनाथ खडसे यांचं नाव जे ते चर्चेत सुरू झालं होतं आणि एकनाथ खडसे यांच्या नावाला शिक्कामोर्तब सुद्धा झालेल्याची माहिती जी आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आलेली पाहायला मिळत होती. ज्यावेळेस रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच एकनाथ खडसे यांच्या नावावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून शिक्कामोर्तब झाला होता. पण ज्यावेळेस भाजपकडून रक्षा खडसे यांचं नाव जे ते जाहीर झालं त्यावेळेस एकनाथ खडसेंची बाजू जी आहे ती मावळती गेली. त्याच्यानंतर एकनाथ खडसे यांनी दिल्ली, बरोबर, आणि याच विषयी आपण थेट रावेरमधनं आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. सचिन, महाविकास आघाडीचं सुद्धा अखेर ठरलं आहे, उमेदवार ठरला. श्रीराम पाटील यांना रावेरमधनं उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अर्थातच याला पार्श्वभूमी आहे ती खडसेंच्या भाजपमधल्या प्रवेशाची, भाजपसोबत जाण्याची. कसं बघायचं या सगळ्याकडे? या 2 घडामोडींमुळे आता ही लढत कशी इंटरेस्टिंग असणार आहे? निश्चितच गुरु, जर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार ह्या संदर्भातला सस्पेन्स हा कायम होता. मात्र आता ती उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कुठेतरी जी लढत होती ती आता स्पष्ट झालेली आहे. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आता श्रीराम पाटील जे प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील असा सरळ सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण बघितलं तर गेल्या तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. एक देवा चेहरा म्हणून त्यांचं एक मताधिक्य जास्त असल्यामुळे तिकडे रक्षा खडसे गेल्या 2 टर्म जिंकून आलेले आहेत. परंतु श्रीराम पाटलांचं जर आपण बघितलं तर शरद पवारांकडून श्रीराम पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे मराठा कार्ड खेळण्यात आलेला आहे. आता आपल्याला रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये लेवा विरुद्ध मराठा असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीराम पाटील हे रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांचा जो जनसंपर्क आहे तो चांगल्या पद्धतीने त्यांचा जनसंपर्क आहे. शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी आतापर्यंत बऱ्यापैकी, बरोबर, त्यामुळे आता रावेरमध्ये थेट श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे असा सामना सचिन आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी.